ते काय ते नवीन लचांड आले ना, सीबीएसई बीबीएसई काय 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 गोष्टी आल्यात नवीन. याच्या पहिलीपासून 10वी पर्यंत पहिली मराठी कंपल्सरी करा तुम्ही. मला समजत नाही, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, अमराठी असतील लोक, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, जिथे तुमची मुलं झाली, आणि त्या मुलांना तुमच्या शाळेमध्ये काय शिकवलं जातं? जर्मन, फ्रेंच, जणू का ते देश बोलवतच आहे ना, की या रे मुलांनो या, आमची लोकसंख्या वाढवा. जर्मन शिकायचे जर्मन शिका, फ्रेंच शिकायची फ्रेंच शिका, चायनीज शिकायचे चायनीज शिका, खूप भाषा शिका. पण जिथे राहताय तिथली स्थानिक मातृभाषा तर शिका पहिली. आणि इथं कमीपणा कसला आला? मराठी बद्दल बोलल्यानंतर तुम्ही लगेच कोणतरी म्हणणार की हे संकुचित आहेत. कशासाठी संकुचितपणा? या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटतं, त्यांच्या राज्याबद्दल वाटतं, की जगामधला मोठा सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा असा जर पंतप्रधान वाटतं, तो गुजरातमध्ये बांधावा असं वाटतो. कुठची सिटी आता बांधतायत ते? स्मार्ट काय नाही, कुठची सिटी? गिफ्ट सिटी. गिफ्ट सिटी जर आमच्या पंतप्रधानांना समजा असं वाटत आहे की बाबा ती गुजरातमध्ये बांधावी, महाराष्ट्रात नको, तामिळनाडूमध्ये नको, बंगालमध्ये नको, अजून कुठे नको. हिऱ्यांचा व्यापार आपल्याला त्यांना असं वाटतं की बाबा गुजरातमध्ये न्यावासा वाटतोय, न्यावा त्यांनी. माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता येत नसेल, आम्ही का लपवतोय?